पनवेलमधील पळसपे परिसरात दरवर्षीप्रमाणे यंदा देखील मुसळधार पावसामुळे नागरिकांच्या घरात पाणी शिरल्याच्या घटना घडल्यात। नेहमीप्रमाणे पळसपे मार्ग देखील पाण्याखाली गेल्यानं वाहन चालकांना वाहनं चालवण्यात प्रचंड अडचणी येत आहेत। अनेक ठिकाणी पाणी साचल्याने नागरिकांचे मोठे हाल होत आहेत। मुसळधार पावसामुळे पळसपे परिसरातील काही घरांमध्ये पाणी शिरलंय, ज्यामुळे नागरिकांना गैरसोयीचा सामना करावा लागतोय। नागरिकांना घरातून बाहेर पडणंही कठीण झालंय। सतत बरसणाऱ्या पावसामुळे पाण्याचा निचरा व्हायला वेळ लागतोय। अशातच नागरिकांच्या घरात पाणी शिरल्याने संसारोपयोगी वस्तूंचं नुकसान झालंय। गेली 2 दिवस हे पाणी नागरिकांच्या घराभोवती वेढा घालून राहिल्याने नागरिकांनी अनेक तक्रारी सरकार दरबारी दिल्या। त्यानुसार तलाठी येथे पाहणी करण्यासाठी गेल्या। यावेळी येथील एका स्थानिक रहिवासी महिलेने त्यांना चांगलंच धारेवर धरलं। तलाठींनी पाहणी करूनही उपाययोजना न केल्याने नागरिकांचा विस्फोट झाला। लवकरात लवकर पाण्याचा निचरा करण्यासाठी यंत्रणा तैनात करावी अशी मागणी येथील रहिवाशांनी केली आहे। नमस्कार मंडळी, मी जान्हवी जितेंद्र ठाकूर आज पळसपे गावात राहते। आज 3 दिवस झाले आमच्या घराभोवती पाणी आहे। एकही प्रशासनाचा अधिकारी इथं येऊन बघून गेलेले नाही। पहिल्या दिवशी तलाठी मॅडम येऊन गेला, फक्त येऊन बघून फोटो काढून गेला, पण कुठल्याही पदरची मदत वगैरे काही त्यांनी केलेली नाही आहे। काल आमच्या घरात 3 वृद्ध माणसं आहेत आणि लहान मुलं आहेत, तर त्यांना खाण्यापिण्याची वस्तू आणण्यासाठी मी पनवेलला गेले, तर त्या मॅडमला कोणी सांगितलं माहीत नाही। एवढ्या पाण्यातनं मी पनवेलला गेले तरी पण त्या मला उलट उत्तर बोलतात की तुमच्याकडे पाणी भरलं आणि तुम्ही फिरता। हा कुठला शब्द आहे? हा यांना आम्ही नेमून दिलेलं आहे की आमची मदत करण्यासाठी का यांनी आमच्यावर उलटे आरोप करण्यासाठी? हे मला उत्तर द्या। आज आम्हाला न्याय भेटला पाहिजे। आज 3 दिवस सतत आमच्या घराभोवती पाणी आहे, बाहेर निघण्याचा चान्स नाही आहे। पोरांना खाण्यापिण्याच्या वस्तू आणण्यासाठी बाहेर गेल्यावर ह्या अशा उलट्या बोलतात। वर आम्हाला असं बोलतात की नाही का, मी तुमच्या मुलांसाठी दवा पाण्याचं सोय करते आणि तुम्ही बाहेर फिरता याचा अर्थ काय? आमची पोरं काय दवा पाण्यावर जिवंत राहणार आहे का? खाण्यापिण्याची वस्तू आणवायला नको का आम्हाला? याचं उत्तर मला पाहिजे आणि आम्हाला आज न्याय मिळवून दिला पाहिजे। तिने येऊन माझी स्वतःहून माफी मागितली पाहिजे या गोष्टीसाठी। माझ्या नवऱ्यावर आरोप करते की तुम्ही असं बोलले। माझा नवरा बोलला की तुम्ही मोठ्या माणसांची साईड देता। आज आर्यन बिल्डरमुळं आमच्या घरामध्ये पाणी साचतंय, तर तुम्ही त्यांची का बाजू घेता? गावकऱ्यांची सोय करा ना पाणी जाण्याचा। तर ती दुसऱ्यांना जाऊन सांगते की पाणी ह्या माणसांनी सांगितलं की नाही का की तुम्ही पैसे खाल्ले। ही कुठली भाषा? हां, तुम्ही इथे रिपोर्ट घ्यायला येता का लोकांचे अजून उलट हे करण्यासाठी येता? वादळवारा लाईव्हसाठी न्यूज ब्युरो, पनवेल। नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन।